मंगलाचरण. कुंतीनं देवाजवळ विपत्ती मागितली. देवही म्हणाला तथास्तु. त्या देवदत्त दानानं विश्व भावसमृद्ध झालं आहे. वेदनेचा जय जयकार असो. वेदना उपलब्ध झाली नसती तर मानवानं सुख कसं भोगलं असतं कोण जाणे. ही कुणा एकाची भ्रमणगाथा. हा कुणी एक स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या सुखदुःखांचा साक्षी होता. गोपाळ नीलकंठ दांडेकर. कुणा एकाची भ्रमणगाथा. कमळ आणि भ्रमर यांचा दृष्टांत आता जुना झाला आहे. पण भ्रमराचं कमळात फसणं काही जुनं होत नाही. सरोवर पाण्यानं भरली की कमळं फुलायची ती फुलतातच. त्यांच्यात चुकून माकून काही भ्रमरही अडकून राहतात. त्यांना कितीही समजावलं की हा शिळा सनातन मार्ग सोडून तुम्ही मधुपानाचा एखादा नवीन मार्ग शोधून काढा, तरी ते काही ऐकत नाहीत. गुरुदेवांनी ज्ञानेश्वरी शिकवित असताना एक कथा सांगितली होती. एका विरक्तानं सगळ्या संघांचा त्याग केला. एका लंगोटी पलीकडे दुसरी काहीच उपाधी ठेवायची नाही असं त्यानं ठरवलं. कुठेतरी राहायचं म्हणूनच तो एका महादेवाच्या देवळात राहू लागला. रोज पहाटे उठावं, प्रातर्विधी, स्नान किंवा लगेच पाण्यात उभं राहून 6 तास जप. मग कर्तलभिक्षा, भांड्याविंड्यांची खटखटच नाही. दुपारी चिंतनाला बसावं, संध्याकाळी ध्यान, रात्री भजन. मोठ्या निग्रहानं त्याची साधना चालली. चंद्र सूर्य त्याच्या तपश्चर्यानं थक्क होऊन क्षणभर आकाशात थांबू लागले. पण एक दिवस काय झालं, त्या विरक्ताला असं आढळलं की आपल्या लंगोटीचं टोक कुण्या उंदरानं कुरतडलेलं आहे. झालं, आता काय करावं. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या लंगोटीचं टोक तर उंदरानं खाऊनच टाकलं. छे, अशानं हे उंदीर भिक्षा मागायलाही गावात हिंडायची सोय ठेवायची नाहीत. 4-6 दिवस विरक्तानं हा उंदरांचा अत्याचार सहन केला. ते उंदीर आता इतके धीट झाले की खुशाल याच्या डोळ्या देखत स्वस्तपणे देऊळभर वावरू लागले. बरं, त्यांना एखादा रपाटा घालणंही कठीण नव्हतं, पण मग अहिंसेचं कसं. शेवटी विरक्तानं एक मांजर पाळायचा निर्णय घेतला. मांजरानं उंदीर तर खाऊन टाकलेच, पण त्याला भूक लागल्यावर ते केविलवाणेपणानं विरक्ताच्या तोंडाकडे पाहून आरडू लागलं. म्हणू लागले की मला खायला काहीतरी हवं आहे, काहीतरी दे. त्या दिवशी विरक्तानं करतल भिक्षेच्या भाकरीच्या तुकड्याचा पहिल्यांदा संग्रह केला. पण ते मांजरही असं धूर्त निघालं की नुसत्या कोरड्या भाकरीच्या तुकड्याला तो तोंडच लावेना. मग कंटाळून त्या विरक्तानं काय केलं असेल, मांजर सोडून दिलं दूर कुठेतरी. छे हो, त्यानं एक गाय आणली. मांजराला दूध हवं म्हणून. मग त्या गाईसाठी गोठा, कडबा, सरकी आणि शेवटी त्या गाईचं शेणपाणी करण्यासाठी एक बाई. आजारी पडलो हे मान्य आहे. कोणत्याही वस्तूच्या उपयोगाला सीमा असते. शरीर असं धारेवर धरले की हे व्हायचंच हो. पण एखाद्या निसंगाला शोभेल अशा रीतीनं हा आजारीपणाचा काळ कंठायला हवा होता. कुठेतरी एखाद्या एकांत मठीत, झोपड्यात, नाहीतर कुणा वडाच्या झाडाखाली. मग तिथं त्या वडावरल्या वटवागळांनी सोबत केली असती. कावळ्यांनी कावकाव करून विचारलं असतं, बरं आहे ना बाबा आता. मी कृतज्ञ मुद्रेनं उत्तर दिलं असतं, बरं आहे की मित्रांनो. त्या वडाच्या ढोलीत राहणारा एखादा सरडा नाहीतर साप त्यातून बाहेर निघाला असता. सरपटत तो माझ्याजवळ आला असता. मान उंचावून त्यानं माझं कण्णं ऐकलं असतं आणि मग सहानुभूती दाखल 1-2दा आपली जीभ बाहेर काढून तो अन्नासाठी बाहेर गेला असता. दिवसभर तापणाऱ्या झळांमध्येही नर्मदा माईच्या दर्शनानं शीतळही लाभली असती. दिवस उतरल्यावर माईच्या पात्रावरून येणाऱ्या गार झुळकांनी शरीर कसं अगदी सुखावलं असतं. संध्याकाळी खेकडे खाण्यासाठी नर्मदेवर हिंडणारी कोल्ही, त्यांच्यातलं एखादं पलीकडच्या जाळीतून तोंड बाहेर काढून डोकावलं असतं. त्यानं वास हुंगून माझ्या निरुपद्रवीपणाचं अनुमान बांधलं असतं. मग थोडं पुढे येऊन झुपकेदार शेपूट जमिनीवर टेकीत त्यानं माझ्याकडे पाहिलं असतं. त्याच्या 2 क्षण उभं राहण्यानं मलाही बरं वाटलं असतं. रात्रभर चक्रवाकांनी आणि सारसांनी ओरडून माझ्याभोवती पहारा केला असता. एखादा घुबड घुक्क असा सहानुभूतीचा हुंकार टाकून गेला असतं, पंख फडाफडा वाजवीत. त्याच्या त्या आवाजानं डचमळलेल्या चांदण्या थोड्या वेळानं पुन्हा स्थिरावून लकाकू लागल्या असत्या. कृत्तिकांचा पुंज, मृग, व्याध, सप्तर्षी अन अरुंधती कन्हत कृत्तिकांना विचारलं असतं, बायांनो, तुम्ही अशा एकत्र जमावानं किती दिवस हिंडता आहात. मग पूर्वेकडल्या क्षितिजाखालच्या अंधारातून एक कौतुक बाहेर पडलं असतं. गुरु, मंगळ, मग अतिशय देखणं शुक्र आणि तापानं ठसठसणारं माझं शरीर त्या शुक्राच्या दर्शनानं एकदम निवालं असतं. तो मी इथे या स्नेहाच्या कमळवेलीत गुंतू पाहतोय.
अनेकदा टोचणी बोचून जाते. एकदा तर असंही वाटलं की निमूटपणे उठून निघून जावं. पण यशोदा इथंच राहायचा आग्रह करते. माझ्याच्याने स्पष्टपणे नाही म्हणून या पाशातून बाहेर निघवत नाही. अपराधाची ही कथा इथेच संपत नाही. या स्नेहपंकात मी अधिकाधिक फसत चाललो आहे. पण यशोदेच्या मनात आपल्याविषयी सहानुभूती निर्माण व्हावी म्हणून प्रयत्न चालला आहे माझा. जर हे पाप असेल तर अधिक मोठा पापी मी आहे. दुसऱ्या दिवशी चांगली उन्हं पडल्यावर यशोदेला विचारलं, नर्मदेवर स्नान करून येऊ का? स्नान? येतो की डुबकी मारून? आणि पुन्हा तापानं थडथडत पडतो असंच ना? छे, आता नाही यायचं ताप. तरी आज नाही करायचं स्नान, ठीक आहे? बरं, उद्या तरी? उद्याचं उद्या पाहू. तू माझ्या हातून अधर्म घडवते असं? अधर्म? स्नात वा पाठ आहे ते मला, पण तेवढं पाप घडलं हातून तर चालतं का? सगळंच पुण्य घडलं तर पुन्हा मृत्यूलोकात यायला काही मिळायचं नाही आणि मला काही स्वर्गात जायचं नाही आहे. पण का? छद्मानं यशोदा म्हणाली, स्वर्गलोकात रेवामाई नाही, तिची परिक्रमा कुणी करत नाही, मग कुणी एक आजारी पडत नाही. गंभीर मुद्रेनं म्हणालो, हे आणखी एक पाप. कोणतं? हेच लोकांनी पायपीट करीत प्रदक्षिणा करावी, आजारी पडावं, ही अशी दुष्ट इच्छा काय पुण्यात जमा होते? परिक्रमा म्हणजे पायपीट? कोण जाणे, तुम्हीच तर आत्ता म्हणालात. हसून म्हटलं, खरं सांगू यशोदे, परिक्रमेला पायपिटी म्हणता क्षणी तू चवताळलीस खरी, पण मला तर वाटतं की सगळीच सत्कर्म बहुधा आंधळेपणा आचरली जात आहेत. असं काहीतरीच काय बोलताय भैया? काहीतरीच? ठीक आहे, घे बघू एखाद्या सत्कर्माचं नाव. एकच का? वाटेल तेवढी सांगेन की. ही एवढी प्रचंड देवळं, मोठमोठे घाट, धर्मशाळा, एवढाले ग्रंथ, त्याच्या टीका, हे सगळं आंधळेपणानंच घडतंय. हां, थांब थांब थांब, तुला तुकारामाचा एक छानदार अभंग आहे, तो सांगतो. उंबरातल्या चिटुकल्या केमराची गोष्ट सांगतोय तुकाराम. तो म्हणतो त्या केमराला उंबर हे ब्रह्मांड एवढं वाटत असतं. हे बघा भैया, अशी परनिंदा बरी नव्हे. परनिंदा नव्हे तर काय, हे देवळं बांधणारे ग्रंथकार, हे दाते, हे सगळं काय उंबरातले किडे आहेत? मी कुठं म्हटलं तसं? आत्ता तर म्हणालात. अगं, तुकारामानं म्हटलंय ते, गोम्याच्या अपराधाबद्दल तू सोम्याला फाशी देतेस. दुधाचा पेला समोर ठेवत यशोदा म्हणाली, फाशी काही देत नाही, दूध प्यायला सांगते. पण अगदी खरं सांगा भैया, दुधाचा प्याला हातात घेऊ ना? काय उंबरातल्या किड्याचं उदाहरण दिलं त्याचं? तू भारीच मनाला लावून घेते असे यशोदे. अशी वेळ मारून नेऊ नका. दुधाचा पेला खाली ठेवून तोंड पंचानं पुशीत म्हटलं, असं बघ यशोदे, हे असीम विश्व कुणी रचलं आहे हे काही आपल्याला माहीत नाही. नुसतं असीमसुद्धा म्हणण्यापुरतंच काय ते, त्या असीमत्वाचा अर्थ काही आपल्या बुद्धीच्या आटोक्यात येत नाही. लोक म्हणतात, आपण म्हणतो, पण विश्व तर निरपेक्ष विस्तृत आहे. एवढं तेवढं, मोठं, फार मोठं, प्रचंड, हा सगळा शब्दांचा फापट पसारा आहे. पण आपण मात्र नशा केलेल्या माणसासारखं काय वाटेल ते भरकटत असतो. हातून एवढंसं घडलं की आपण त्या बैला एवढा होण्याची धडपड करणाऱ्या बेडकासारखे फुगतो. म्हणतो की हे असं काम जगात कुणीही करू शकणार नाही. दुसरं असं की पुण्य म्हणजे काय, पाप म्हणजे तरी काय, ते दोन्ही शब्द सापेक्ष नाहीत का? तुकारामानं सांगितलं की पुण्य म्हणजे परोपकार, पाप म्हणजे परपीडा. एकाच्या दृष्टीनं जो परोपकार तोच दुसऱ्याला परपीडा नाही का होत? मी परिक्रमा करून पुण्य संपादन करू गेलो आणि आजारी पडलो, पीडा मात्र तुला झाली. हे काहीतरीच भैया. हे तुझं सौजन्य आहे यशोदे, असू देत. पण आम्ही ज्याला विख्यात म्हणतो त्याची माहिती शेजाऱ्याला सुद्धा असत नाही. दानशूर म्हणून ज्याची वाखाणणी करतो त्याचा पराभव तर एखादं मुंगूसही करतं. प्रकांड पंडित म्हणून आम्ही ज्याचं यश गातो तोही कुणाच्या तरी खांद्यावरच उभा असतो. त्यानं रचलेल्या ग्रंथातले शब्द काय त्यानं स्वतः घडवलेले असतात? तेव्हा अर्थ न कळता आम्ही चहूकडे शब्दांचा नुसता वर्षाव करीत असतो. अशा स्थितीत ज्या परिक्रमेचा अर्थ मला कळला नाही तिला मी पायपिटी नको म्हणू तर काय म्हणू? भैया, मग तुम्ही प्रदक्षिणा का करता आहात? थोडा विचार करून म्हटलं, जीवनाचा अर्थ उलगडावा म्हणून. ईश्वरानं लिहिलेला हा महाग्रंथ, यातला एखादं तरी अक्षर वाचता यावं म्हणून धडपडतो यशोदे. भैया, ते न वाचता आलं तर? एकदम हसून म्हटलं, तर पायपिटी हा एवढाच शब्द तरी सार्थ होईल.
जेवण झाल्यावर झोपलो. जागा झालो यशोदेच्या हाकेनं. स्वयंपाकघरातूनच ती हाक मारत होती, भैया झोप झाली असेल तर खाली येता का? जाऊन पाहिलं तर दूध मिसळून थंडाई बनवली होती. म्हणालो, काय काय घातलं आहेस थंडाईत? औषधं. कसली? सगळी. 72 रोग आणि 108 व्याधींवरली. हसत म्हणालो, मला तर या सगळ्या व्याधींवरलं एकच औषध माहीत आहे, तेही रामबाण. कोणतं? मृत्यू. काहीतरीच काहीतरीच छे. तुकारामही माझा पाठपुरावा करतो आहे यशोदे. तो कसा? तो म्हणतो की मरण मोठं आनंददायी आहे. त्याचे शब्द सांगा की. हो, नुसतं सांगू नका भैया, गाऊन दाखवा. तुम्हाला तर गाताही येतेच आहे. येत होतं यशोदे. लहानपणी आवाज बरा होता तेव्हा. आणि आता 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 मी गाऊ लागताच तू उठून पळून जाण्याचा दाट संभव आहे. काहीतरीच. अगं सगळ्यांचाच हा अनुभव आहे. काय झालं आहे की 10-15 दिवसापूर्वी संध्याकाळी नर्मदा मैयाच्या पाण्यात पाय सोडून बसलो होतो. गावाचं नाव आता लक्षात नाही आहे. लहर आली की थोडं गावं, मग सुरू केली तानबाजी. एक माऊली डोईवरचा हंडा घेऊन पाण्यासाठी आली होती. ती माझं गाणं ऐकून तिथंच उभी ठाकली. माझ्या गानविद्येचं हे सामर्थ्य पाहून मन मोठं आनंदानं मोहरून निघालं. पण जरा तानांचे लपेटे घ्यायला प्रारंभ केला आणि माईनं डोईवरचा हंडा खाली टेकवला आणि दोन्ही हात कमरेवर ठेवून उभी राहिली. मी गाणं बंद केल्यावर तिनं विचारलं, कोण गाँव? परिक्रमावासी हूँ. ती म्हणाली, अरे भाई यहाँ बैठो, सो जरा मेरी मकई की मढ़ैया पर बैठ कर वहाँ गाना गाता. क्यों मैया? बेटा चिड़िया पंछी आकर फसल खा जाया करते हैं, वे भी तो भाग जाते तेरा गाना सुनकर. क्या बिसात है उनकी तेरा गाना सुनकर खेत में आने की. यशोदा मोठ्या प्रयत्नानं हसू लपू लागली. थांब थांब थांब, आत्ताच हसू नको. मग खस दिशी हंडा उचलून माऊली मला म्हणाली, अच्छा किया बेटा, यहाँ आकर गाना सुरू किया. कसं बसं म्हटलं. क्यों माता जी? अरे बेटा गांव में गाता तो तेरा गाना सुनकर बाल बच्चे डर के मारे चिल्ला चिल्ला कर बीमार हो जाते. वाह रे तेरा गाना, जैसा कोई फुटा नगाड़ा बजा रहा हो. हे यशोदे, जीव द्यायच्या निश्चयापासून मन मागं वळवण्यासाठी मला किती यत्न करावे लागले म्हणून सांगू. यशोदा हसायची थांबल्यावर म्हटलं, हे ऐकूनही जर गायचा आग्रह करत असशील तर गाईन बापडा. मी काय निस्संग माणूस. तुम्ही गाच भैया. ठीक आहे. डोळे मिटले. सूर धरून बागेश्री रागात सुरू केलं. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम. आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला.